पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। एक लक्षात ठेवा 2026 ची आणि जागांचा जर आपण विचार केला तर 18,000च्या पुढे या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे। एक लक्षात ठेवा। तर या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आले तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि नेमकी पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मेन आपण याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे की पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत येणार आहे, कधीपर्यंत या ठिकाणी निघणार आहे आणि पुढील काय शेड्यूल असणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। वयवाढ या ठिकाणी भेटणार आहे का याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पहा विद्यार्थी मित्रांनो, जे 2025 ची जी पोलीस भरती आली होती तर त्यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांना पेपरसाठी संधी भेटली नाही, कारण की 1:15च्या रेशोने विद्यार्थी घेतले होते। त्यामुळे कटापवर सुद्धा या ठिकाणी फरक पडला, कटाप सुद्धा जास्त या ठिकाणी लागला। त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना पेपर या ठिकाणी भेटला नाहीये। काय विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कांना पण या ठिकाणी फिजिकलमध्ये कटलेले आहेत। त्याचबरोबर 10-10 मार्कांना सुद्धा काही विद्यार्थी कटलेले आहे। 3-4 मार्कांना सुद्धा काही विद्यार्थ्यांनी कटले आहे। त्यामुळे त्यांना पेपर या ठिकाणी भेटला नाही आहे। आणि काही विद्यार्थी तर आपण या ठिकाणी फिजिकल सुद्धा पास झालेले आहे आणि पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर पेपरमध्ये 1-1, 2-2 मार्कांना 10-10 मार्कांना या ठिकाणी कटलेले। तर तुमची जे विद्यार्थी मित्रांनो मेहनत मी या ठिकाणी समजू शकतो। एक लक्षात ठेवा, कारण की 1-1 मार्क जो आहे विद्यार्थी मित्रांनो एका वर्षाची मेहनत आपली वाया जाते। एक लक्षात ठेवा, 1 मार्क जर आपल्याला कमी पडला तर वर्षभराची जी मेहनत आहे हे पाण्यामध्ये फेरल्या जाते। एक लक्षात ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे झालं ते गेलं। एक लक्षात ठेवा, गेलेली जी वेळ आहे कधीसाठी येत नाही। एक लक्षात ठेवा, पण येणारी जी वेळ आहे तर ते अजूनही या ठिकाणी शिल्लक आहे। एक लक्षात ठेवा। तर पोलीस भरतीची जी तयारी आहे आतापासून या ठिकाणी तुम्ही चालू करा, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला मी बऱ्याच काही ग्राउंडवर या ठिकाणी पाहतो तर भरपूर म्हणजे विद्यार्थी जास्त दिसत नाही। एक लक्षात ठेवा, मुलांना ग्राउंड या ठिकाणी सोडलेलं आहे। काही विद्यार्थ्यांनी ग्राउंड पण सोडलाय, पेपर पण सोडलाय। काही विद्यार्थ्यांनी ग्राउंड सोडलाय, फक्त पेपरचा अभ्यास करत आहे लायब्ररीमध्ये। ठीक आहे। आणि कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड एकदम इम्पॉर्टंट आहे। एक लक्षात ठेवा, आपण पाहिलं असेल 1:10च्या रेशोमध्ये ते पोरं उचलते, त्यामुळे ग्राउंडचा जो कडाबा आहे जास्त होतो। त्यामुळे ग्राउंड सर्वात इम्पॉर्टंट आहे। एक लक्षात ठेवा, ग्राउंडमध्ये जर जास्त मार्क आले तर नक्कीच सिलेक्शन होण्यासाठी जर कमी जरी मार्क असेल, पेपरमध्ये जरी थोडेफार कमी मार्क भेटले तर सिलेक्शन होऊन जाते। एक लक्षात ठेवा। ठीक आहे। सांगायचं एवढंच की आपली जी तयारी हे बंद नका पाडू, आपली जी तयारी हे चालू ठेवा। पोलीस भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो हालचाली या ठिकाणी सुरू झाले। एक लक्षात ठेवा, याच्या अगोदर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पोलीस भरती जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले होते ऑक्टोबर महिन्यामध्ये 2025च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले होते। तर जे काही जिल्हा स्टेडियम आहे, ग्राउंड आहे, तर ते ग्राउंड पूर्ण फुल होत आहे, पूर्ण पॅक होत आहे। पण आताच्या कंडिशन गेलं तर गेलो ग्राउंडवर तर कोणी दिसत नाही, जास्त विद्यार्थी दिसत नाही, एकच दुक्कड विद्यार्थी राहते फक्त। ठीक आहे। तर सांगायचं एवढंच, आपली जी तयारी हे चालू ठेवा, कारण की पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। नाहीतर हे सुद्धा वर्ष आपल्या या ठिकाणी अशा प्रकारे वाया जाणार जर समजा ग्राउंड चालू नाही केलं तर। ठीक आहे। तर आपली जी तयारी हे चालू ठेवा। एक लक्षात ठेवा। तर पहा पोलीस भरती संदर्भात 2 अपडेट आले, तर ते तुम्हाला 2 अपडेट दाखवून देतो। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, नुकताच हे पत्रक या ठिकाणी आलाय। 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार एका व्यक्तीने त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला होता की बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या जागा किती आहे, शिपाईच्या जागा किती आहे, चालकच्या जागा किती रिक्त आहे याबद्दल सांगा। तर तिकडून जो रिप्लाय आला आहे बघू शकता, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत बुलढाणा जिल्हा पोलीस डिसेंबर 2026 रिक्त पदांची माहिती पोलीस शिपाई बुलढाणा। तर यामध्ये काय म्हटलंय की बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहे तर 155 जागा सध्याच्या कंडिशनला बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिपाईच्या जागा आहे। शिपाईच्या ज्या जागा आहे ह्या यावर्षी चांगल्या आहे। 155 जागा आहे शिपाईच्या, चांगल्या जागा ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे यावर्षी 155 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो शिपाईच्या आहे फक्त। ठीक आहे। शिपाईच्या ज्या रिक्त जागा आहे बुलढाणामध्ये शिपाईच्या फक्त 155 जागा आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा पोलीस डिसेंबर 2026 रिक्त पदांची माहिती पोलीस वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर बुलढाणा। तर बुलढाणामध्ये जे चालकचे पद आहे तर 18 जागा जे रिक्त आहे चालकच्या।
चालकच्या ज्या पद आहे हे 18 जागा रिक्त आहे, एक लक्षात ठेवा. तर एवढं काही जागा या ठिकाणी रिक्त आहे. तर हे काही अपडेट आलं आणि याच्या अगोदर आणखीन एक अपडेट आलं होतं. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी त्या ठिकाणी दौरा केला होता, सदानंद दाते. तर हे जे विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये नुकताच या ठिकाणी आले होते. तर त्यांनी काय म्हटलं होतं, शहरांच्या विस्तारानुसार वाढविणार पोलीस व्यवस्था, DGP सदानंद दाते यांची पत्रकार परिषद. तर त्यांनी काय म्हटलं, अमरावती वाढती लोकसंख्या आणि शहरांचा विस्तार लक्षात घेता पोलीस व्यवस्थेत आवश्यकता बदल करण्यात येणार असून नवीन पोलीस ठाण्यांच्या स्थापनेसह रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सोमवारी दिली. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळेस अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर महेश पाटील आणि पोलीस आयुक्त राकेश ओला उपस्थित होते. DGP दाते म्हणाले की सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन आणि पोलीस विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल तपास पद्धती आणि विशेष प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. ऑनलाईन फसवणूक, डेटा चोरी आणि इतर सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अमरावती दौऱ्यादरम्यान सदानंद दाते यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण, तपासाची गुणवत्ता, सायबर सुरक्षा आणि पोलीस प्रशासनासमोर विविध आव्हानांना सविस्तर चर्चा केली. नागरिकाभिमुख आणि अधिक प्रभावी पोलीस व्यवस्था उभारण्यावर यावेळेस भर देण्यात आला, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही अपडेट आले, 2-3 अपडेट आले आणि याच्या अगोदर मुंबईच्या पण जागांचा अपडेट आलं होतं की मुंबईमध्ये 3,500 जागा जे मुंबईमध्ये रिक्त आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मुंबईचं सुद्धा याच्या अगोदर अपडेट पडलं होतं. मुंबईमध्ये ज्या रिक्त जागा आहे 3,500 जागा यावर्षी मुंबईमध्ये रिक्त आहे शिपाईच्या. ठीक आहे. तर आता पोलीस भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर यावर्षी पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे आणि पोलीस भरती कधी आणि वयवाढ होणार आहे का, तर भरपूर वयवाढीसाठी प्रयत्न या ठिकाणी खालून चालू आहे. तर वयवाढ निश्चित या ठिकाणी होण्याची दाट शक्यता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. ते आपल्याला नाकारता येणार नाही. पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती यावर्षी विशेष निघणार आहे कुंभमेळ्यासाठी, कारण की 2027चा ऑक्टोबर महिन्यामध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा, एक लक्षात ठेवा. त्या धर्तीवर जे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानुसार जे विद्यार्थी मित्रांनो 2027चा नाशिकमध्ये मोठा कुंभमेळा आहे. तो कितीतरी महिने या ठिकाणी चालणार आहे, म्हणजे दीर्घकाळ चालणार आहे, जास्त वेळपर्यंत चालणार. त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या ठिकाणी पडणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर 2026मध्ये पोलीस भरती पडण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे. कारण की रिक्त जागांच्या आतापासूनच पत्रक या ठिकाणी येतं, एक लक्षात ठेवा. तर रिक्त जागा पोलीस भरतीमध्ये जास्त आहे यावर्षी आणि जवळपास या ठिकाणी 18,000+ जागांसाठी पोलीस भरती पाहायला भेटणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू होणार आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत ग्राउंड होणार आहे. जानेवारी महिन्यापर्यंत पेपर होणार आहे. अशी काही पुढची प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. डिसेंबर महिन्यापर्यंत ग्राउंड होण्याची शक्यता आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत फॉर्म भरणे चालू होण्याची शक्यता, एक लक्षात ठेवा. तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत जाहिरात पोलीस भरतीची येणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय